हॅलो एव्हरीवन, वेलकम टू विद्या प्रबोधिनी. आज या व्हिडिओमध्ये आपण 28 जुलैला आपली जी रिझनिंगची टेस्ट झाली होती ते डिस्कस करणार आहोत. तर आपला फर्स्ट क्वेश्चन आहे जो आहे इनइक्वॅलिटीचा. याच्यामध्ये आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे, ते स्टेटमेंट आपल्याला जॉईन करून घ्यावं लागणार आहे. एक स्टेटमेंट नाही आहे, स्टेटमेंट जॉईन करून घेऊया आपण. जी ग्रेटर दॅन इक्वल टू सी. सी चं कनेक्शन कोणाशी आहे का? नाही, आपल्याला कनेक्ट करावं लागणार आहे जी शी. जी कसा दिलाय आपल्याला? लेस दॅन आहे. कोणासोबत? बी सोबत. बी कसा आहे आपला? लेस दॅन आहे. कोणासोबत? के सोबत. के कसा आहे आपला? लेस दॅन और इक्वल टू आहे ए सोबत. लेस दॅन और इक्वल टू आहे ए सोबत. ए आहे आपला लेस दॅन ई सोबत. ए आहे आपला लेस दॅन ई सोबत. चेक करूया. ई ग्रेटर दॅन सी. ई कडून सी कडे जाऊ शकतो. ग्रेटर दॅन साइन एकदा प्रेझेंट आहे, सो फर्स्ट डेफिनेटली फॉलो होणार आहे. सेकंड चेक करूया. बी लेस दॅन और इक्वल टू सी. बी लेस दॅन विचारले, इथं आपल्याला सगळीकडे काय दिसतं? बी ग्रेटर दिसतो, सो सेकंड डज नॉट फॉलो. सेकंड डज नॉट फॉलो. नेक्स्ट स्टेटमेंट चेक करूया. परत आपल्याला जॉईन करून घ्यावं लागेल, एक स्टेटमेंट बनवून घ्यावं लागेल. ग्रेटर दॅन इक्वल टू के. के लेस दॅन एम. एम ग्रेटर दॅन एन. एन कसा आहे? लेस दॅन और इक्वल टू बी. एन लेस दॅन और इक्वल टू बी. ए कडून एन कडे जाऊ शकतो का? बघा, ए कडून एन कडे जाऊ शकत नाही, सिम्बॉल चेंज झालेले आहेत, सो फर्स्ट डेफिनेटली फॉल्स येणार आहे. के कडून बी कडे जाऊ शकतो का? के कडून बी कडे जाऊ शकत नाही, सिम्बॉल चेंज झालेत, सो डेफिनेटली फॉल्स येणार आहे. बोथ डज नॉट फॉलो, नायदर फर्स्ट नॉर सेकंड फॉलोज. थर्ड चेक करूया. जी एस. जी ग्रेटर दॅन एस. जी कसा आहे? लेस दॅन आहे एन पेक्षा. एन कसा आहे? लेस दॅन और इक्वल टू आहे एम पेक्षा. एम कसा आहे? लेस दॅन और इक्वल टू आहे आर पेक्षा. ठीक आहे, सो जी आणि आर चं रिलेशन होऊ शकतं का? होऊ शकतं. जी लेस दॅन आर डेफिनेटली ट्रू होणार आहे. जी लेस दॅन आर डेफिनेटली ट्रू होणार आहे. एस कडून एम कडे जाऊ शकतो का? एस कडून एम कडे जाऊ शकतो, एक फॅमिली मधले आहेत. ठीक आहे, एम काय होऊ शकतो माझा? ग्रेटर होऊ शकतो एस पेक्षा. एम माझा ग्रेटर आहे एस पेक्षा, सो इथे बोथ फॉलोज. इथे काय होणार आहे माझा? बोथ फॉलोज. नेक्स्ट स्टेटमेंट चेक करूया. एन ग्रेटर दॅन इक्वल टू एम. एम लेस दॅन एस. एम लेस दॅन एस. एन कसा आहे इथे? बघा, एन ग्रेटर दॅन आहे आर पेक्षा. आर कसा आहे? बघा, ग्रेटर आहे टी पेक्षा. आणि टी कसा आहे माझा? लेस दॅन आहे जे पेक्षा. टी आहे माझा लेस दॅन जे पेक्षा. सो चेक करूया एस आणि आर चं रिलेशन. एस कसा पाहिजे मला? लेस दॅन पाहिजे. एस कडून आर कडे जाऊ शकत नाही, सो फर्स्ट डेफिनेटली फॉल्स. एस कडून टी कडे जाऊ शकतो का? बघा, सिम्बॉल चेंज होतात, सो एस कडून टी कडे पण जाऊ शकत नाही. नेक्स्ट चेक करूया. बी लेस दॅन इक्वल टू ए. लेस दॅन डी. बी ग्रेटर दॅन सी. सी ग्रेटर दॅन और इक्वल टू ई. सी ग्रेटर दॅन और इक्वल टू ई. ए ग्रेटर दॅन और इक्वल टू ए. इथं बघा, चेक करूया. थोडस मी इथं मॉडिफाय करून लिहितीये खाली. ओके, ए ग्रेटर दॅन और इक्वल टू पाहिजे. डेफिनेट ग्रेटर दॅन इक्वल टू सोबत कोण जातो माझा? इक्वल टू जातो. आणि इथं काय आहे माझी? एक लेस दॅनचा सिम्बॉल प्रेझेंट आहे, सो फर्स्ट फॉलो होणार नाही. सेकंड चेक करूया. परत ई आणि ए बद्दल विचारलं ना. ई डेफिनेटली कसा पाहिजे? लेस दॅन पाहिजे ए पेक्षा. आणि एकदा काय आहे माझा? लेस दॅनचा सिम्बॉल प्रेझेंट आहे, सो सेकंड डेफिनेटली फॉलो होणार आहे. नेक्स्ट चेक करूया. एम आणि डब्ल्यू मध्ये डायरेक्ट दोन्ही पण जॉईन होतील. चला, एम ग्रेटर दॅन और इक्वल टू एन. एन ग्रेटर दॅन आर ग्रेटर दॅन डब्ल्यू. डब्ल्यू कसा आहे माझा? लेस दॅन और इक्वल टू एल. एल कसा आहे माझा? लेस दॅन आहे जे, इक्वल टू आहे ई.
ई कडून डब्ल्यू कडे जाऊ शकतो का बघा, ई कडून डब्ल्यू कडे जाऊ शकतो, ई ग्रेटर होऊ शकतो, ई ग्रेटर होऊ शकतो. एम आणि एल कडे जाऊ शकतो का बघा, एम कडून एल कडे नाही जाऊ शकत, कारण इथं काय झाली माझी फॅमिली चेंज झाली. सो ओनली फर्स्ट फॉलोज, ओनली फर्स्ट फॉलोज. सेकंड चेक करूया. W लेस दॅन के, के ला आर कनेक्ट होईल, के कसा आहे माझा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आर आहे माझा. W कुणाला कनेक्ट होणार आहे माझा, एम ला आणि झेड ला. कसा कनेक्ट होणार आहे बघा, W ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एम, एम ग्रेटर दॅन झेड आहे आणि बी आणि झेड दोन्ही कनेक्ट आहेत. कसे कनेक्ट आहेत, बी ग्रेटर दॅन झेड आहे, बी ग्रेटर दॅन झेड आहे. काय विचारलंय मला, W ग्रेटर दॅन बी, W ग्रेटर दॅन बी. हा ग्रेटर आहे लेस दॅन आहे, लेस दॅन आहे, बी कडून W कडे जाऊ शकतो का, नाही जाऊ शकत. आर आणि डब्ल्यू मध्ये बघा, आर आणि डब्ल्यू मध्ये लेस दॅन आहे, एकदा काय आहे ग्रेटर दॅन आहे. सो बोथ फॉल्स, बोथ फॉल्स. नेक्स्ट चेक करूया. आय ग्रेटर दॅन एच ग्रेटर दॅन ए. आय आणि जी कसे कनेक्ट आहेत, जी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आय. क्यू, ए आणि पी. आता ए आणि पी दोघं काय आहेत, इक्वल टू आहे. सो मी इथं लिहिला पी आणि पी ला क्यू चं रिलेशन दिलं तरी चालू शकतं, पी ला क्यू चं रिलेशन दिलं तरी चालू शकतं. सो ए माझा काय आहे ग्रेटर दॅन क्यू आहे, ए माझा काय आहे ग्रेटर दॅन क्यू आहे. बघूया जी आणि एच चं रिलेशन पाहिजे आहे मला, हे रिक्वायर आहे का मला, नको आहे. जी आणि एच चं रिलेशन, हे मला एवढंच रिलेशन हवं आहे, जी आणि एच चं. काय सांगितले बघा, जी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आय, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आय. आय ग्रेटर दॅन एच, आय ग्रेटर दॅन एच. बघूया जी कडून एच कडे जाऊ शकतो का आपण, जी कडून एच कडे जाऊ शकतो का आपण, नाही जाऊ शकत. जाऊ शकतो पण इथे इक्वल आहे ना, इक्वल मध्ये आपल्याला सगळीकडे काय प्रेझेंट पाहिजे, इक्वलच प्रेझेंट पाहिजे, इक्वलच कंपॅरिझन व्हायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. आय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एच. ठीक आहे. जी ग्रेटर दॅन एच, ग्रेटर दॅन साइन मला एकदा तरी प्रेझेंट पाहिजे. दिसतीये का मला ग्रेटर दॅन साइन प्रेझेंट, नाही, नाही. इथे चेक करूया. सब्जेक्ट ऑब्जेक्ट सेम, बोथ इंडिव्हिज्युअली रॉंग आलेत, बोथ इंडिव्हिज्युअली रॉंग आल्यात. माझा जी ग्रेटर दॅन एच आहे का बघा स्टेटमेंट मध्ये, जी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आय, आय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एच, म्हणजे ग्रेटर पण आहे आणि इक्वल पण आहे. त्यामुळे ही कंडिशन माझी जाणार आहे इदर ऑर मध्ये, ही कंडिशन जाणार आहे माझी इदर ऑर मध्ये, इदर फर्स्ट ट्रू और सेकंड ट्रू, इदर फर्स्ट ट्रू और सेकंड ट्रू. नेक्स्ट चेक करूया. L लेस दॅन इक्वल टू M, M आणि F इक्वलली कनेक्ट आहेत, M आणि F इक्वलली कनेक्ट आहेत. F कसा आहे, लेस दॅन आहे J पेक्षा, J कसा आहे ग्रेटर आहे I पेक्षा, J ग्रेटर आहे I पेक्षा. O आणि H, F आणि M, F आणि M कनेक्ट झालेत आपले, F आणि M कनेक्ट झालेत. ठीक आहे. L आणि J आणि O आणि K बद्दल विचारले. L आणि J, L आणि J आहेत का आपल्याला, येस, लेस दॅन प्रेझेंट आहेत, लेस दॅन प्रेझेंट आहेत. आता मला O आणि K पाहिजेत, O आणि K पाहिजेत. बघा माझा O इथं H ला कनेक्ट झालाय आणि K कुणाला कनेक्ट झालाय, H लाच कनेक्ट झालाय. दोघांना जॉईन करून घेऊ. O ग्रेटर दॅन इक्वल टू H, H कसा झाला लेस दॅन ऑर इक्वल टू K, H कसा झाला लेस दॅन ऑर इक्वल टू K. इथं काय झाले, सिम्बॉल चेंज झाल्यामुळं डेफिनेटली फॉल्स, ओनली फर्स्ट फॉलोज, ओनली फर्स्ट फॉलोज. नेक्स्ट बघा M आणि E. इथं बघा M आहे, A आहे, N आहे. A ला कनेक्ट होऊ शकतं, कुणाकुणामध्ये रिलेशन पाहिजे, M आणि E मध्ये. पहिला त्यांना देऊया आपण, पहिला त्यांना देऊया आपण. M लेस दॅन इक्वल टू A ग्रेटर दॅन इक्वल टू N. ओके. इथं मला कनेक्ट करायचं आहे A ला, A ला कनेक्ट करायचं आहे, M शी रिलेशन पाहिजे. त्यांना पहिला कनेक्ट करते, त्यांना पहिला कनेक्ट करते. A शी कसं रिलेट करतोय बघा, A ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू
ई ग्रेटर दॅन इक्वल टू ई, सिम्बॉल काय झाले माझे चेंज झाले, सो हा फॉलो होणार नाही. नंतर मला जी आणि एन ला करायचं आहे, जी आणि एन ला करायचं आहे, परत कोणासोबत येणार ए सोबतच येणार आहे. कसे येणार आहेत बघा, ए ग्रेटर दॅन इक्वल टू एन आणि ए लेस दॅन झालाय जी पेक्षा, ए लेस दॅन झालाय जी पेक्षा, म्हणजेच जी ग्रेटर झालाय एन पेक्षा, जी ग्रेटर झालाय एन पेक्षा. सेकंड डेफिनेटली फॉलो होईल, सेकंड डेफिनेटली फॉलो होईल. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे आपला ब्लड रिलेशनशिपचा. देर आर 7 पर्सन इन अ फॅमिली, फॅमिलीतल्या पर्सनची नावं दिली आहेत, त्यांचं रिलेशन दिलेलं आहे. ठीक आहे. एच इज द सन इन लॉ ऑफ ई, सन इन लॉ ऑफ ई, सन इन लॉ म्हणजे डेफिनेट झाला तो, जेंडर त्याचं कळालं आपल्याला, मेल जेंडर आहे. एच इज द सन इन लॉ ऑफ ई, ईचा काय आहे सन इन लॉ, ईचा काय आहे सन इन लॉ. वाय इज द सिस्टर इन लॉ ऑफ ए, वाय इज द सिस्टर इन लॉ ऑफ ए म्हणजे यांचं काहीतरी रिलेशन आहे. वाय इज द सिस्टर, सेम फॅमिली मधले येणार आहेत, सेम जनरेशन मधले येणार आहेत, सॉरी सेम जनरेशन मधले येणार आहेत. वाय सिस्टर इन लॉ आहे ए ची, म्हणजे ननंद होऊ शकते ना, किंवा मेहुणी होऊ शकते, ननंद किंवा मेहुणी होऊ शकते. एफ इज द मदर ऑफ जे, एफ इज द मदर ऑफ जे, एफ इकडे काढून घेऊ आपण, एफ इज द मदर ऑफ जे. ओके. एफ हॅज अ 3 चिल्ड्रन, एफ हॅज अ 3 चिल्ड्रन. बघा आपल्याला 2 जनरेशन दिलेत ना, 2 जनरेशन दिलेत ना, सो इथं काय बसणार आहे माझा एफ बसणार आहे, इथं माझा एफ बसणार आहे. एफ चा जेंडर क्लिअर झालाय, सो ई येणार आहे मेल, ई येणार आहे मेल. एफ हॅज अ 3 चिल्ड्रन, हा 1 झाला, आणि एक येणार आहे 2 आणि एक येणार आहे 3. एफ हॅज अ 3 चिल्ड्रन. ठीक आहे. एक्स इज द ओनली ब्रदर ऑफ जे, एक्स इज द ओनली ब्रदर ऑफ जे म्हणजे इथं डेफिनेटली काय बसेल माझा एक्स बसेल, इथं डेफिनेटली काय बसेल एक्स बसेल. एक्स इज द ओनली ब्रदर ऑफ जे अँड ओनली वाय इज अनमॅरिड, ओनली वाय इज अनमॅरिड म्हणजे वाय ला इथं ठेवूया आपण, शी इज अ, वाय काय आहे अनमॅरिड आहे, वाय काय आहे अनमॅरिड आहे, वाय येणार आहे अनमॅरिड आणि इथं बसणार आहे आपला ए. वाय काय आली डेफिनेटली सिस्टर इन लॉ, जी आहे अनमॅरिड, जी आहे अनमॅरिड. ए गेसलाय, ई झालाय हा आपला, एफ झालाय, एच झालाय, इथं बसणार आहे आपला जी. जे बसला, एक्स बसला अँड वाय बसला. सो वाय, जे अँड एक्स 3 चाइल्ड आहेत ई आणि एफ च्या. क्वेश्चन बघूया. हाऊ मेनी फिमेल मेंबर्स इन अ फॅमिली? 1, 2, 3 अँड 4. 4 female in a family. How A related to H? A related to H. A कोण लागेल? A कोण लागेल? Sister in law. A कोण लागेल? Sister in law. A कोण लागेल? Sister in law. Next question. How E related to A? E related to A. E कोण लागणार आहे? Mother in law. A कोण लागणार आहे? मदर इन लॉ. जे रिलेटेड टू ई, जे रिलेटेड टू ई कोण आहे? डॉटर आहे. कोण आहे? डॉटर आहे. हाऊ मेनी मेंबर्स इन अ सेकंड जनरेशन? सेकंड जनरेशन मध्ये किती मेंबर्स आहेत बघा आपल्याकडे? 1, 2, 3, 4, 5, 6. किती मेंबर्स आहेत आपल्याकडे सेकंड जनरेशन मध्ये? 6 मेंबर्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला सिलॉकच्या रिलेटेड. सिलॉकच्या रिलेटेड. ओनली अ फ्यू रिव्हर इज अ ओशन. Only a few river is a ocean. Only a few म्हणजे some आणि some not. Only a few म्हणजे some and some not. Only a few river is a ocean. Some ocean is a pond. Some ocean is a pond. No pond is a sea. No pond is a sea. All sea is a lake. All sea is a lake. Okay. Conclusion check करूया. All river being ocean is a possibility. River इथं आहे, ocean इथं आहे. आपल्याला डेफिनेटली दिले रिव्हर आणि ओशन मध्ये ओनली अ फ्यूचं रिलेशन आहे आणि ऑल आणि पॉसिबिलिटी विचारताय जे पॉसिबल नाहीये कारण सम आणि सम नॉट इन्क्लूड असतं.
सम आणि सम नॉट इन्क्लूड असतं. सम लेक बिंग ओशन इज अ पॉसिबिलिटी. आता लेक इथं आहे, ओशन इथं आहे, दोघांच्या मध्ये डिरेक्टली रिलेशन आहे का? नाहीये. त्यामुळे पॉसिबिलिटी काय होऊ शकते? फॉलो होऊ शकते. पॉसिबिलिटी फॉलो होऊ शकते. सम पॉन्ड इज अ लेक. पॉन्ड इथं आहे, लेक इथं आहे, डायरेक्ट रिलेशन आहे का? नाहीये. सो ओनली सेकंड फॉलोज. ओनली सेकंड फॉलोज. नेक्स्ट बघा, नो फ्रूट इज अ व्हेजिटेबल. नो फ्रूट इज अ व्हेजिटेबल. ओनली अ फ्यू व्हेजिटेबल is a mango. Only a few vegetable is a mango. No mango is a grape. No mango is a grape. Some grape is orange. Some grape is orange. No orange is vegetable. No ला definite no चं रिलेशन दिसायला पाहिजे. ऑरेंज इथं आहे, व्हेजिटेबल इथं आहे, रिलेशन आहे का? नाहीये. सम फ्रूट इज अ मँगो. फ्रूट इथं आहे, मँगो इथं आहे, रिलेशन आहे का? नाहीये. ऑल व्हेजिटेबल बीइंग ग्रेप इज अ पॉसिबिलिटी. ऑल व्हेजिटेबल बीइंग ग्रेप इज अ पॉसिबिलिटी. बघा, जर मी ऑल व्हेजिटेबलला काय केला? ग्रेप केला. निगेटिव्ह रिलेशन कुणाचं आहे माझं? नो मँगो इज अ ग्रेप. ग्रेप आणि मँगो काय झाले माझे? कनेक्ट झाले. कनेक्ट होऊन चालणार आहेत का? नाही चालणार आहेत. सो हे फॉलो होणार नाही. हे फॉलो होणार नाही. नन ऑफ दी अबो, कारण कुठलेच फॉलो होत नाहीये. नेक्स्ट, ओनली अ फ्यू रेड इज अ येलो. ओनली अ फ्यू रेड इज अ येलो. नो येलो इज अ ब्ल्यू. नो येलो इज अ ब्ल्यू. ओनली अ फ्यू ब्ल्यू इज अ ग्रीन. Some green is a pink. Some green is a pink. Okay. All red being blue is a possibility. All red being blue is a possibility. करून बघूया. All red being blue. बघा, इथं मी रेड ला दिलं आणि हा कोण आहे माझा? ब्ल्यू आहे. निगेटिव्ह रिलेशन कोणाचा आहे? डेफिनेट येलो आणि ब्ल्यू कनेक्ट व्हायला नको आहेत. सो पॉसिबिलिटी येणार नाही. Some pink being blue is a possibility. सम पिंक इथं आहे, ब्ल्यू इथं आहे. पॉसिबिलिटी मध्ये पॉझिटिव्ह कनेक्शन होऊ शकतं, होऊ शकतं. सम येलो इज अ पिंक. येलो इथं आहे, पिंक इथं आहे, डायरेक्ट रिलेशन आहे का? नाहीये. सो ओनली सेकंड फॉलोज. ओनली सेकंड फॉलोज. ओनली अ फ्यू रेड इज अ येलो. ओनली अ फ्यू रेड इज अ येलो. ओनली अ फ्यू रेड इज अ yellow. No yellow is a blue. No yellow is a blue. No yellow is a blue. Only a few blue is a green. Only a few blue is a green. Some green is a pink. Some green is a pink. Okay, same repeat झाले. Next बघूया. All square is a line. All square is a line. Some line is a circle. Some line is a circle. Only a few circle is a oval. Only a few circle is a oval. No oval is a point. No oval is a point. No oval is a point. No square is a circle. No साठी definite no दिसायला पाहिजे. No square is a circle. होऊ शकतं रिलेशन, पॉसिबिलिटी आहे. सो डेफिनेट सांगू शकत नाही. ऑल ओव्हल बिंग सर्कल इज अ पॉसिबिलिटी. ऑल ओव्हल आणि सर्कल मध्ये कसं रिलेशन आहे बघा. ऑल ओव्हल मध्ये म्हटलंय आपल्याला, ऑल ओव्हल मध्ये गेलो आपण. ऑल ओव्हल बिंग सर्कल आपलं कसं रिलेशन आहे? ओनली अ फ्यू सर्कल इज अ ओव्हल आहे ना. म्हणजे हे सर्कल तुमचे ओव्हल होऊ शकतात का? नाही होऊ शकत. सो पॉसिबिलिटी फॉलो होती. पॉसिबिलिटी फॉलो होती. सम पॉइंट इज अ लाईन. पॉइंट इथं आहे, लाईन इथं, डायरेक्ट रिलेशन आहे का? नाहीये. सो ओनली सेकंड फॉलोज. ओनली सेकंड फॉलोज. नेक्स्ट क्वेश्चन आहे पझलचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पझलचा. चेक करूया काय सांगितलं आपल्याला. 7 स्टुडंट स्टडी इन अ एमिटी स्कूल. 7 पर्सन दिलेत आपल्याला. दे आर इन अ डिफरंट क्लासेस. वेगवेगळ्या क्लासमध्ये आहेत. दे वेअर डिफरंट शर्ट. म्हणजे पर्सनना बसवायचं आहे, त्यांची क्लास द्यायची आणि त्यांनी कुठला शर्ट वेअर केलाय हे द्यायचंय. 3 इलेमेंट आहेत आपल्याकडे. ठीक आहे, आपण कॉन्स्टंटला घेऊया. पर्सनला PQRSTV अँड W. ओके, बघूया डेटा काय काय दिलाय. ऍटलीस्ट 2 स्टुडंट स्टडी इन अ सेम स्टँडर्ड. एका स्टँडर्ड मध्ये 2 तरी स्टुडंट
पाहिजेत. यस विअर वॉलेट कलर अँड स्टडीज इन अ क्लास 7th. यस विअर्स वॉलेट कलर अँड स्टडी 7th class. Okay. The one who wear yellow shirt does not study in 9th class. Yellow सोबत 9th class नको आहे. Yellow सोबत 9th class नको आहे. We wear orange shirt and studies in a 8th class. We wear orange and studies in a 8th class. Okay. With only Q म्हणजे 8th क्लास मध्ये आपली जागा फुल झाली. 8th क्लास आपला फुल झालेला आहे. P neither wear black nor studies in a class 7. आता 7 मध्ये नको, 8 तर फुल झालाय म्हणजे डेफिनेटली हा येणार आहे 9th ला. हा येणार आहे 9th ला. T wears red but not in a 7. T रेड नको आहे 7th मध्ये नको आहे. 8 तर पॅक झालाय म्हणजे हा येणार आहे 9th मध्ये. W ग्रीन शर्ट but does not study in a 7th. W ग्रीन पण 7th मध्ये नाही, 8 पॅक झालाय म्हणजे इथं झाला 9. हा 9 हा 9 हा 9 म्हणजे हा मिळणार आहे आपल्याला 7th मध्ये. हा मिळणार आहे आपल्याला 7th मध्ये. No one study in a class 7 wear blue or black. 7th ला ब्ल्यू पण नको आहे आणि ब्लॅक पण नको आहे. 7th ला ब्ल्यू पण नको आहे आणि ब्लॅक पण नको. याला ब्लॅक नको आहे, याला ब्लॅक नको आहे. याला काय देऊया आपण? ब्लॅक देऊया. याला ब्ल्यू नको आहे सो याला येईल ब्ल्यू कलर आणि 9th ला येल्लो नको आहे सो इथं बसेल आपला येल्लो कलर. इथं बसेल आपला येल्लो कलर. ओके. बघूया क्वेश्चन आन्सर चेक करूया. In which of the 3 person are studying? In which class 3 person? 9th class मध्ये आपले 3 person आलेले आहेत. In a 9th class. Who among the following? Yellow color, yellow color, yellow color. R ला yellow color जातो R ला. P likes which color? P likes which color? P ला आवडतो blue color. P likes blue color. इन 7th class. 7th class ची पेअर पाहिजे. TPPS चेक करूया. 7th class ची पेअर एक आहे R, एक आहे R आणि एक आहे S. R and S. R and S. Which of the class and color is correct? R 7th red चेक करूया. R 7th red नाही. V 8th orange. V orange 8th. V orange 8th. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पण परत आहे आपला सेम पझलचा. बघूया. ABCD 8 पर्सन स्टडीइंग इन अ कॉलेज XYZ. डिफरंट प्रोफेशन दिले, त्यांचं डिफरंट प्रोफेशन दिले. ठीक आहे. पर्सन आहेत आपल्याकडे ABCDEF and G. ओके. XYZ कॉलेज पण द्यायचं आहे आणि त्यांचं प्रोफेशन पण द्यायचं आहे विथ हॉबी पण द्यायची आहे. विथ हॉबी पण द्यायची आहे. ठीक आहे. C is an architect and studies in a college. Y. C आर्किटेक्ट आहे, आर्किटेक्ट आहे and studies in a college. Y with the person who like dancing. आता कॉलेज Y सोबत कोण जाणार आहे? डान्सिंग. ज्याची हॉबी डान्सिंग आहे. E does not a businessman but hobby is a पेंटिंग. ई बिझनेसमन नाहीये पण त्याची हॉबी आहे पेंटिंग. त्याची हॉबी आहे पेंटिंग. ओनली जी अमंग द 7 फ्रेंड्स स्टडीज इन X along with E. स्टडीज इन X along with E. हा E मध्ये येतो. E आणि G X मध्ये जातात. E आणि G दोघच X मध्ये जातात. F is engineer does not study in Y. F is इंजिनियर. Y मध्ये नाही, X आपला ऑलरेडी गेलाय. इथं बसेल Z. इथं बसेल Z. B is an actor does not study in the same with F. B actor. F सोबत नको आहे, Z सोबत नाही जाणार आहे म्हणजे हा येणार आहे Y. B does not like dancing. Yes, Y सोबतचा डान्सिंग आहे पण याला डान्सिंग नको आहे. याला डान्सिंग नको आहे.
ए डिड नॉट स्टडी इन अ कॉलेज झेड. ए झेड मध्ये नाही म्हणजे हा येणार आहे वाय मध्ये, इथं बसेल माझा झेड. आता मगाशी आपल्याला एक सांगितलं होतं की वाय सोबत डान्सिंग जातो, बी ला डान्सिंग नको आहे, सो ए ला मिळेल मला डान्सिंग, ए ला मिळेल मला डान्सिंग. दोज हू स्टडी इन अ कॉलेज एक्स नायदर फॅशन डिझायनर नॉर टीचर. एक्स मध्ये जे आहेत ते फॅशन डिझायनर पण नाहीत आणि टीचर पण नाहीत आणि काय नाहीये टीचर पण नाहीये. नन ऑफ द स्टुडंट इन अ कॉलेज वाय इज अ टीचर. वाय सोबत जो जातो तो पण काय नको आहे टीचर नको आहे, तो पण काय नको आहे टीचर. हा पण टीचर नको, हा पण टीचर नको, हा पण टीचर नको, म्हणजे डी ला माझा जाणार आहे टीचर, डी ला माझा जाणार आहे टीचर. फ्रेंड हू लाईक ट्रॅव्हलिंग अँड स्विमिंग स्टडी इन अ सेम कॉलेज. ट्रॅव्हलिंग अँड स्विमिंग दोन्ही एकाच कॉलेजमध्ये पाहिजे. झेड ला आपण देऊ शकतो किंवा वाय ला आपण देऊ शकतो. बघूया, चेक करूया. एफ डज नॉट लाईक स्विमिंग, एफ ला स्विमिंग, एफ डज नॉट लाईक ट्रॅव्हलिंग, एफ ला ट्रॅव्हलिंग नको आहे. बिझनेसमन लाईक्स रीडिंग, बिझनेसमन लाईक्स रीडिंग. ई काय आहे आपला, ई इज अ बिझनेसमन, ई इज अ बिझनेसमन आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. ई इज अ बिझनेसमन, सॉरी बिझनेसमन नको आहे. ही डज नॉट अ बिझनेसमन, हा बिझनेसमन नको आहे. फॅशन डिझायनर ही दोघं नको आहे, म्हणजे इथं येणार आहे माझा फॅशन डिझायनर, हा येणार आहे माझा फॅशन डिझायनर. हा माझा ऍक्टर झालाय, आर्किटेक्ट झालाय, हा बिझनेसमन नको आहे, म्हणजे हा माझा येणार आहे बिझनेसमन. रिमेनिंग काय आहे बघा, आपलं फॅशन डिझायनर झाला, इंजिनियर झाला, बिझनेसमन झाला, ऍक्टिंग झाला, टीचिंग झाला, आर्किटेक्ट झालेला आहे. नेक्स्ट आहे मेडिसिन, ई येणार आहे आपला मेडिसिन, ई येणार आहे आपला मेडिसिन. ओके ओके. एफ डज नॉट लाईक ट्रॅव्हलिंग, एफ ला ट्रॅव्हलिंग नको आहे. बिझनेसमन लाईक रीडिंग, बिझनेसमनला काय पाहिजे आहे रीडिंग पाहिजे, बिझनेसमनला डेफिनेट रीडिंग पाहिजे. मग अशी आपल्याला सांगितलेलं फ्रेंड्स हू लाईक ट्रॅव्हलिंग अँड स्विमिंग स्टडीज इन अ सेम कॉलेज. एक्स वाले तर गेले, म्हणजे कोण राहिला बी आणि सी. एक्स तरी गेला. ओके. सीज हॉबी इज सिंगिंग, सी ची हॉबी आहे सिंगिंग, सी ची हॉबी आहे सिंगिंग. ओके. झेड राहिलेत आपले, झेड राहिलेत. आता एफ ला ट्रॅव्हलिंग नको, ह्याला ट्रॅव्हलिंग नको, म्हणजे इथं बसेल माझा ट्रॅव्हलिंग आणि इथं येईल माझा स्विमिंग, इथं येईल माझा स्विमिंग, कारण दोन्ही आपल्याला सेम कॉलेजमध्ये द्यायचे. सो झेड मध्ये जाणार आहे ट्रॅव्हलिंग आणि स्विमिंग. एफ ला स्विमिंग चालतं, झेड ला ट्रॅव्हलिंग चालतं. बघा प्रोफेशन, हॉबी कुठली राहिली आहे, स्विमिंग झाला, सिंगिंग झाला, डान्सिंग झालेला आहे, रायटिंग झालेलं आहे आपलं, रीडिंग झाले, ट्रॅव्हलिंग झाले, रिमेनिंग आहे पेंटिंग. बघा हॉबी बघा, स्विमिंग झालेली आहे, डन. सिंगिंग झालेलं आहे, याला डान्सिंग नको आहे, डान्सिंग तिथं गेलेलं आहे. रायटिंग रिमेनिंग आहे रायटिंग, बी ला मिळतो आपल्याला रायटिंग, बी ला मिळतो आपल्याला रायटिंग. ठीक आहे, बी ला मिळतो रायटिंग. चेक करूया. ई पेंटिंग. ओके. हु अमंग द फॉलोइंग स्टडीज इन अ झेड, झेड मध्ये बघा कोण आहे डी आणि एफ, डी आणि एफ, डी अँड एफ. कॉलेज वाय चे पर्सन, कॉलेज वाय चे पर्सन आहेत ए बी सी, कॉलेज वाय चे पर्सन आहेत ए बी सी. एफ ची हॉबी, एफ ची हॉबी येते स्विमिंग, एफ ची हॉबी येते स्विमिंग. हु मेडिसिन, मेडिसिन प्रोफेशन कोणाचं येतं बघा, मेडिसिन प्रोफेशन येतं ईच, मेडिसिन प्रोफेशन येतं ईच. प्रोफेशन ऑफ ए, प्रोफेशन ऑफ ए फॅशन डिझायनर, प्रोफेशन ऑफ ए इज अ फॅशन डिझायनर. नेक्स्ट क्वेश्चन परत आपल्याला मिळतो पझलचाच. चेक करूया. आपल्याला पर्सन दिले सोबत, परत आपला त्यांचा कोर्स दिलाय आणि परत त्यांचे कलर्स दिले. बघूया. परम, परमजीत, तरुण, मोर्या, जीवा, वाणी, राम अँड वकार. ओके, बघूया काय काय दिले. गुड फ्रेंड स्टडिंग इन एम कॉम, एम ए अँड एम एस सी. त्यांच्या स्ट्रीम्स दिलेल्या आहेत.
3 आर डुईंग एमकॉम, डेफिनेटली दिले. 3 पर्सन काय करतायत, एमकॉम करतायत. बाकीचे 2 MA करतील आणि बाकीचे 2 MSc करतील. Each of them very distinct and favorite color of a choice. कलर वेगवेगळे त्यांना आवडतात. ओके. None of doing MCOM either red or black. जे MCOM करतायत त्यांना रेड कलर नको आहे आणि ब्लॅक कलर नको आहे. ठीक आहे. मोरिया इज डुईंग MA, he likes blue color. MA and likes blue color. Okay. Ram is doing MSc and like a brown color. Ram is doing MSc and like a brown color. Jiva is doing MCOM and like yellow color. Jiva is doing MCOM and like yellow color. Moria is doing MA and like blue color. Ram MSc brown, Jiva MCOM yellow. Param who does not like red and same discipline in a Ram. परमला रेड कलर नको आहे आणि राम सोबत जाणार आहे. राम आहे MSc, राम करतो MSc. MSc 2 आपले एंगेज आहेत, MSc 2 एंगेज आहेत. तरुणी सेम डिसिप्लिन विथ मोरिया, मोरियाचं डिसिप्लिन आहे MA. ही दोघं कंप्लीट झाले. 2 आपल्याला MA पाहिजेत. रिमेनिंग काय आहे, MCOM. रिमेनिंग MCOM आपल्याला डेफिनेटली 3% पाहिजे होतं. यांचं स्ट्रीम तर आपल्याला बसलेलं आहे. ओके. वाणी डज नॉट लाईक पिंक कलर. वाणीला पिंक कलर नको आहे. वाणीला पिंक कलर नको आहे. चला आता आपण यांचे कलर्स करूया. MCOM सोबत रेड आणि ब्लॅक जाणार नाही. MCOM सोबत रेड पण जाणार नाही आणि ब्लॅक पण जाणार नाही. MCOM सोबत बघा, इथं रेड नको आहे, इथं पिंक आहे, इथं रेड नको आहे, ब्लॅक नको आहे, इथं पण रेड नको आहे. जर मी समजा इथं रेड दिला MCOM सोबत, MCOM 3 झालेत का, 1 2 3. MCOM ला पिंक पण नको आहे, रेड पण नको आहे आणि ब्लॅक पण नको आहे. ब्लॅक इथं नको, ब्लॅक इथं नको, म्हणजे इथं डेफिनेटली काय बसेल माझा, ब्लॅक बसेल. इथं डेफिनेटली माझा काय बसेल, ब्लॅक बसेल. ओके. नेक्स्ट. ओके, इथं ब्लॅक बसला. इथं माझा रेड कलर नको आहे, पिंक नको आहे. MCOM ला बघा, परमचं काय सांगितलंय मला, परम हु डज नॉट लाईक रेड कलर इन अ सेम डिसिप्लिन विथ द राम. MCOM सोबत रेड पण नको आहे, ब्लॅक पण नको आहे. वकार, वकार बद्दल आपल्याला काय सांगितलंय बघा, मोरिया इज डुईंग MA. ओके, चेक करूया आपण कलर्स, थोडेसे चेक करूया आपण. None doing MCOM like red or black color. बघा, रेड और ब्लॅक कलर. MCOM ला रेड नको, येलो आहे. MCOM ला रेड नको आहे, ब्लॅक नको आहे. रेड पण नको, ब्लॅक नको. MCOM ला रेड नको आहे, ब्लॅक नको आहे. म्हणजे इथं मी काय देऊ शकते, पिंक कलर देऊ शकते. ओके, इथं ब्लॅक नको आहे, रेड नको आहे. ठीक आहे. नेक्स्ट, इथं मी पिंक कलर देऊ शकते, पण इथं पण रेड कलर नको आहे. रेड कलर आपला चेक करूया कुठे मिस झालाय, चेक करूया. ओके. नॉन डुईंग MCOM रेड और ब्लॅक कलर. ठीक आहे, रेड नको आहे MCOM ला, ब्लॅक नको आहे. मोरिया इज डुईंग MA. मोरिया इज डुईंग MA लाइक्स अ ब्ल्यू कलर. फिक्स आहे. राम इज डुईंग MSc लाइक अ ब्राउन कलर. राम इज डुईंग MSc and like a brown color. राम MSc and brown color. ठीक आहे. जीवा MCOM and like yellow color. जीवा MCOM and like yellow color. परम does not like a red color in same discipline with a राम. परमला रेड नको आहे, म्हणजे इथं काय येऊ शकतं, माझा ब्लॅक येऊ शकतं. इथं माझा ब्लॅक बसू शकतो, इथं माझा ब्लॅक बसू शकतो. सो इथं माझा काय बसेल, रेड बसेल. इथं माझा रेड बसेल. तरुण इज अ सेम डिसिप्लिन विथ मोरिया. बघा, तरुण आणि मोरिया सेम डिसिप्लिन. वाणी डज नॉट लाईक पिंक कलर. वाणीला पिंक नको आहे. ब्लॅक झाला, रेड झाला, सॉरी इथं मी काय देऊ शकते, MCOM, वाणी, पिंक झाला. कलर कुठला राहिला आपला, व्हाईट कलर. वाणीला आपण देऊ शकतो, वाणीला आपला कलर राहिलेला बघा, चेक करा, व्हाईट कलर आपण इथं देऊ शकतो वाणीला. ओके, क्वेश्चन्स चेक करूया आपले. MCOMच्या ग्रुपची नावं सांगायची आहेत. MCOMच्या ग्रुपची नावं जीवा,
Vani and Vakar. Jiva, Vani and Vakar. What is the color combination? Who in a MSc? MSc color combination सांगायचं आहे आपल्याला. MSc color combination आहे black आणि brown. Black आणि brown. Black and brown. वाणी कलर, वाणीचा कलर सांगायचा व्हाईट कलर, आताच दिलाय आपण. वाणी लाइक्स व्हाईट कलर. कॉम्बिनेशन MA डिसिप्लिनचे कॉम्बिनेशन सांगायचे आहेत आपल्याला. MA बघा, MA रेड अँड ब्ल्यू. MA आहे आपला रेड अँड ब्ल्यू, ब्ल्यू अँड रेड. मोरिया इज रिलेटेड विथ विच डिसिप्लिन? मोरिया इज रिलेटेड विथ MA डिसिप्लिन. मोरिया इज रिलेटेड विथ MA. सो इथं आपला अनालिसिस कंप्लीट झालेला आहे. थँक्यू सो मच.